रुजवत करायला आली. प्रेम मधबाई नुकत्याच खरेदीसाठी बाजाराकडे गेल्या आहेत. प्राध्यापक बल्लाळ आहेत हेमंत आगरकर, तर त्यांची लाडकी बब्बड आहे प्रियंका गोडबोले. तुझा काय अंदाज आहे? म्हणजे ज्या अर्थी ती इथं नाही आणि अजून परत आली नाही त्या अर्थी कमाल झाली. मग करायचं ते सगळं तुम्ही मंडळी करता. उगाच बिचारा बाबाला कशाला टाचणार मी काय केलंय? तू काय केलं नाहीस? आपले शब्द पण बोला पाहिजे. अरे बब्बड, तुझ्याकडे तो आपला हा येऊन गेला बघ. मग आला होता. कोण आला होता? कधी आला होता? आता नाही, आता नाही, थोड्या वेळापूर्वी येऊन गेला. विचारायचं विसरलो. कसं होतं ते तरी सांगा. कसा होता? कसा होता म्हणजे तरुण तर होताच. अरे वा, प्रश्नच नाही. आणि उंच म्हणजे किती, आणि धबधबीत गोरापा. तर काय, आणि डोळे कसले पाणीदार. स्पोर्ट्स जॅकेट घातलं होतं का? बस 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 बस, कसं बोललीस. आणि गळ्यात निळा ठिपक्यांचा स्कार्फ. हा, निळा म्हणजे निळसर असावा, पण ठिपके मात्र अगदी गुरून दिसत होते त्याच्यावर. हा, मग तोच तो बाजा झाला होता. बाजा? बाजा काय म्हणत राहता तो? म्हणत काय नव्हतं. म्हणजे तो काय बोलला नाही तुमच्याशी? एक अक्षरही बोलला नाही. म्हणजे? अरे म्हणजे तो इथे आलाच नाही. कोणी आलं नाही, कोणी गेलं नाही, बोलणार नाही. पण तुम्ही का? बाबा बाबाला बनवायला निघालीस काय? बघून घे ना. बघून घेईन वगैरे तर नंतर, आधी पैसे. तुम्ही तरुण मुली वडील मंडळींना ते बावळट समजता रे. नाही हो बाबा. बरं मला सांग, हा जो उंच गोरापा, नाकेला पाणीदार डोळे वगैरे जो आहे ना, हा प्राणी आहे कोण? प्राणी काय म्हणता? हो हो, प्राणी नाही, माणूस. बरं, हा माणूस आहे कोण? बाजा. बाजा म्हणजे बाजा. मी त्याला बाजाच म्हणते. अगं ते ठीक आहे ग, तू त्याला काहीही म्हण, पण त्याचं काहीतरी नाव असेल ना. त्याचं नाव काय? संपूर्ण नाव. नाव म्हणजे हे बघ, माझं कसं बल्लाळ मार्तंड गुप्ते, किंवा आपल्या बच्चूचं कसं बच्चाजी बल्लाळ गुप्ते, तसे या बाजाचं नाव काय? मला वाटतं बहुतेक गोरे नाव असावं त्याचं. गोरे? हा, गोरे म्हणजे चित्पावत काममध्ये दिसतोय. पण बाबा, जिमखान्यावर की नाही सगळेच त्याला बाजा म्हणतात. असं? तुझ्या जिमखान्यावरती भेटला तुला? हो. बर, आता मला असं सांग, काय करतात हे बजाजी? बाबा, बॅडमिंटन तर इतकं सुंदर खेळतो बाजा. अरे बाई, मी तुला खेळतो काय नाही, करतो काय विचारलं. करतो काय म्हणजे उद्योग व्यवसाय वगैरे काहीतरी करतो का? ठाऊक नाही. बर, शिक्षण कितपत झालंय त्याचं? बाबा, तो ना फार हुशार आहे. हो, ते उघडच आहे. तुझ्या आईचा खडा पारा चुकवून त्याने अंतपुरापर्यंत स्वारी केली, त्याची हुशारी प्रकट झाली. शिक्षण म्हणजे तो काय शिकलाय? शाळा कॉलेजात शिक्षण काय आहे माहितीये तुला? मला वाटतं म्हणजे हेही माहिती नाही. बरं, आई वडिलांचा काही ठाव ठिकाणा? राहतो कुठे तो? त्यांनी सांगितलं नाही मला. पण आता त्यांनी सांगितलं नाही आणि तू विचारलं पण नाहीस. त्यात काय? आता भेटला की नक्की विचारेल. जवळच राहतो. गेली होतीस त्याच्या घरी? नाही, घरी नव्हते गेले. कसं लांबून पाहिलंय. कोपऱ्यावरची कोळशाची वखार नाही का? कोळशाची वखार? हे बघ, त्या कोळशाच्या वखारीचे मालक निळू भाऊ गोरे, त्यांचा हा कोण? काय की? पण कधी कधी ना वखारीवर बसलेला दिसतो माझ्या. वखारीवरती बसलेला? कठीण आहे. पण बाबा, स्वभावानं फार चांगला आहे. तुम्हाला
म्हटलं मला आवडेल, पण तुझ्या आईचा विचार केलास का तू? बाबा तुला खेळ हवे विदेशी म्हणून तिनं तुला जिमखान्यावरती धाडलं आणि तिथे तू हे असले खेळ शिकलीस. बाबा आमचं प्रेम काही इतरांसारखं नाहीये हो. मग अगदी वेगळं आहे. वेगळे म्हणजे फार फार निराळं आहे. असं म्हणजे कसं? असं उच्च आहे. फार उदात्त आहे आमचं प्रेम. हो का? बाबा विधात्यानं ना आम्हाला दोघांना एकमेकांसाठी जन्माला घातलंय असा आम्हा दोघांना साक्षात्कार झाला. अरे वा, छान. बाबा आम्ही की नाही एकमेकांच्या आत्म्यावर प्रेम करतो. तुम्हाला माहिती माझ्यासाठी ना वाटेल तो त्याग करायला तयार आहे. माझ्याशी लग्न झालं नाही ना तर जीव दे म्हणाला. अरे वा, इथपर्यंत मजल गेली त्याची. छान. तो आज तुम्हाला सांगायलाच येणार होता इथे. काय सांगायला? म्हणजे मी म्हटलं त्याला की निदान लग्नाच्या पूर्वी कमीत कमी बाबांना तरी सांगायला हवं. तेवढेच रागवायचे नाही. लग्नाच्या पूर्वी म्हणजे? बाबा रागवू नका. तुम्ही ना मला क्षमा केलीच पाहिजे. अगं पण पोर्टे लग्न कधी आहे? उद्या. उद्या? बाबा बाबडे तुमचं लग्न करणार? रागवू नका बाबा. वाटल्यास पाया पडते तुमच्या. तुम्हीच मला अशी तोडून टाकली तर मी कुणाकडे पाहिजे हा? बाबडे तुझी आई तुला उद्या फाशी देणार. बाबा हो, त्या चोराला हत्तीच्या पायाखाली तोडवणार आणि तुझ्या बाबाचे हातपाय तोडून गाढवावर बसून त्याची गावभर धिंड काढणार. मला घाबरू नका ना बाबा. तुम्ही जायला समजावा ना. अरे हसायला काय झालं? सांगा ना बाबा. नाही नाही, तुला कळायची नाही ती गंमत. 25 वर्ष हिस्ट्री रिपीट. म्हणजे आमच्या वेळी जे झालं होतं आमच्या दोघात ते आज पुन्हा रिपीट. हिस्ट्री रिपीट.